मंडळी, महाराष्ट्राच्या राजकारणात भाजप आणि एकनाथ शिंदेंची शिवसेना हे दोन पक्ष सत्ताधारी महायुतीत एकत्र नांदत असले तरी त्या दोन्ही पक्षांमध्ये शीतयुद्ध सुरू असल्याच्या बातम्या वारंवार हाती येत आहेत. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाण्यात आज भाजप आमदार आणि पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार भरला होता. मार्च महिन्याच्या अखेरच्या आठवड्यात आपण पुन्हा एकदा ठाण्यात आणि पालघरमध्ये जनता दरबार घेणार असल्याचं गणेश नाईकांनी यावेळी सांगितलं. नाईकांचा पुढचा जनता दरबार हा ठाण्यातील डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहात पार पडण्याची शक्यता आहे. त्यात प्रताप सरनाईकांनी पालघरमध्ये जनता दरबार घेण्याचं आव्हान दिल्यानं गणेश नाईकही सरनाईकांच्या मतदारसंघात जनता दरबार घेणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. दरम्यान गणेश नाईकांनी आता गडचिरोलीत जनता दरबार घ्यावा असा खोचक टोला शिवसेनेचे ठाणे विधानसभा क्षेत्र शहर प्रमुख हेमंत पवार यांनी लगावलाय. घेतलेली निवेदन आता सॉर्टिंग केल्यानंतर त्या विभागाला जातील. पुढच्या 1 महिन्यानंतर जनता दरबार ठाण्यामध्ये होणार. आता तो खरं म्हणजे इथे जागा अपुरी पडली. गडकरी रंगायतांचं काम रिपेअरचं चालू आहे आणि म्हणून आता घाणेकर सभागृहामध्ये त्या ठिकाणी पुढचा दरबार होईल अशी माझी अपेक्षा आहे. संदीप नाईक इलेक्शनला पडले, त्याचा राग मनामध्ये ठेवून ते सर्व उपद्व्याप चाललेले आहेत. निरंजन डावखरे साहेब, प्रताप सरनाईक, मस्के साहेब हे ठाण्यामधल्या जनतेची सेवा करण्यामध्ये सक्षम आहेत. हे दरबारी राजकारण यांनी गडचिरोलीला जाऊन करावं, गडचिरोलीला जाऊन दरबार भरवावा. त्यांचं कार्याची पण तिकडं कौतुक केलं जाईल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.